अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आज घर सगळं मी झाडून घेतलं, जळमाटे वगैरे सगळे काढून भांडी वगैरे सगळी घासायची होती. ही पितळेची भांडी घासायला मला खूप वेळ लागतो. पितळेची भांडी, परत हे फिल्टर आहे माझ्याकडे तांब्याचा, तो, परत हे घागर कळशी, हे सगळं मला पितांबरीनं घासायला लागते. भरपूर वेळ लागतो आहे. आणि हे झाडलोट करत असताना हे मध्ये सगळी एलसी येत होती. एलसी हे आमचं मांजर आहे घरातलं. आणि हे रॅक वगैरे घासून बरण्या सगळ्या स्वच्छ पुसून घेतल्या चटणीच्या. आज देवपूजा करायला मला वेळ मिळाला नाही, सगळं झाडून पुसून घेतलं. त्यामुळं देवपूजा मी उद्याच करणार आहे सकाळी लवकर. आणि श्वानांसाठी चपाती आणि गाईचा नैवेद्य करायचा असल्यामुळे अगोदर गॅस कट्टा वगैरे सगळा स्वच्छ धुवून पूजा वगैरे करून मगच मी त्यावरती चपाती करून घेतल्या आणि नैवेद्य दिला. आणि हे चटणी, मीठ आणि हे आपलं हळदीचे सगळे डबे हे मी सगळे आता सकाळी घासणार आहे. आत्ता मला वेळ नाही मिळाला माझ्याकडे, मला हे सगळं आवरायला. हे बाकीचे सगळं घासण्यात ह्या 3 बरण्या तशाच राहिल्या, त्या आता मी संध्याकाळी खूप वेळानं करणार सगळं. आणि हे एलसीचे पराक्रम सुरू आहेत. इथं बसून तिला किती छान घर घेतले तरी पण तिला त्यात नाही बसायचं, या बॉक्समध्ये जाऊन बसायचं असतं. आणि बघत बसलो आम्ही तिच्याकडं, ही काय करत्या कर म्हणत तिनं चांगली छान टी व्हीवर उडी मारली आणि काच तिथली क्रॅक करून ठेवली. आणि उडी मारून काच क्रॅक केली आणि पळत येऊन इथं आमच्याजवळ आणि छान निवांत बसल्या बघत आम्ही काय रिॲक्शन देतोय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. उद्यापासून माझं पारायण सुरू करणार आहे मी 3 दिवसाचं. त्यामुळे आज मी घर वगैरे सगळं झाडून घेतलं, भांडी घासून घेतली. घर स्वच्छ करून घेऊन झाल्यानंतर श्वानांसाठी चपाती आणि गाईचा नैवेद्य करून घेऊन मी जाणार आहे आता थोड्या वेळाने. आणि तो देऊन झाल्यानंतर जे माझं कपडे वगैरे जे आपण 3 दिवस आता जे वापरणार आहेत त्या साड्या, त्या आपण बाजूलाच ठेवायच्या आहेत. आणि संकल्प करूनच मी आता पारायण करणार आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी उद्या तुम्हाला अपलोड करणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.